आई तुळजाभवानी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचे नाव घेतात प्रत्येक तरुणाची छाती अभिमानाने फुलते असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाची ज्ञानगंगा तुमच्या आणि आमच्या घरापर्यंत ज्यांनी पोहोचवली असे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले तसेच वीर एकलव्य अशा तमाम या राष्ट्राच्या महापुरुषांना, यांच्या आचारांना आणि याच्या विचारांना मी प्रथमतः वंदन करीतो आणि माझे दोन शब्द सुरू करतो। मंचावर उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडीचे तालुका व शहरचे पदाधिकारी तसेच मालेगाव बाह्यचे उमेदवार किरण भाऊ मगरे, तसेच माझ्या समोर बसलेले माझे मित्र, माता बहिणी आणि पत्रकार बंधूंनो, कीमत तो बहुत बढ़ गई है धान की, कीमत तो बहुत बढ़ गई है शहरों में धान की, लेकिन विदा न हो सकी बेटी किसान की, मौका मिला तो लोगों ने कुर्सी के वास्ते तस्वीरी बिगाड़ दी हिंदुस्तान की। मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये काय चालले हे कोणाला नवीन सांगायची गरज नाही। आज आपला महाराष्ट्र कुठे घेऊन गेला या लोकांनी, काय चालले? आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पायातली चप्पल विकत घेऊ शकतो, अंगातला शर्ट विकत घेऊ शकतो, तसाच हातातला मोबाईल विकत घेऊ शकतो, पण आज नेते आणि मंत्री सुद्धा विकत घेऊ शकतो हे आपल्याला भारतीय जनता पार्टीने दाखवलं। मित्रांनो, इसी गली में वो भूखा किसान रहता है, इसी गली में वो भूखा किसान रहता है, ये वो जमीने जहां आसमान रहता है। शहर के सारे दुश्मनों से खबर कर दो कि बाप के साथ एक बेटा जवान रहता है। मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये दिवसाला 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करतात, महिन्याला 200 शेतकरी आत्महत्या करतायत, दर मिनिटाला कुठे ना कुठे एका महिन्यावर बलात्कार होतो। 45 वर्षांनंतर सगळ्यात जास्त महागाई या सरकारमध्ये आहे। शिक्षण दिवसेंदिवस महाग होत चालले, आरोग्याची सुविधा महाग होत चालली आहे। शेतकरीला कधी वाटत नाही का माझ्या मुलाने शेती केली पाहिजे? कारण काय असेल? शेतकरीला कधी वाटत नाही माझ्या मुलाने शेती केली पाहिजे का? आज पीएमला वाटतो माझा मुलगा पीएम झाला पाहिजे, एका मुख्यमंत्र्याला वाटतो माझा मुलगा मुख्यमंत्री झाला पाहिजे, एका डॉक्टरला वाटतो माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, तसेच एका आमदाराला सुद्धा वाटतो माझा मुलगा आमदार झाला पाहिजे, पण एकाही शेतकऱ्याला वाटत नाही का माझ्या मुलाने शेती काम केलं पाहिजे। याचं कारण असे, तुम्ही बघताय आज प्रत्येक एका तासाला कुठे ना कुठे एक तरुण आत्महत्या करतोय। शेतकऱ्याला माहितीये जर माझ्या मुलाने शेती केली तर त्याला माझ्या शेतात माझ्या झाडाला त्याला फाशी घ्यावा लागेल, आत्महत्या करावी लागेल। मित्रांनो, आणि हे सगळं लपवण्यासाठी नवीन फंडे आणतात, नवीन फंडे काय फंडे आणतात? अप्रचार केला जातो खोटा, नेहमी दलित मुस्लिम आदिवासींवर अन्याय केला जातो, त्यांना कधी जातीच्या नावाने शिव्या दिल्या जातात, कधी त्यांना जातीच्या नावाने मारलं जातं, त्यांना कधी रामाच्या नावाने मारलं जातं, कधी त्यांना गायच्या नावाने मारलं जातं आणि कधी त्यांना लव जिहाद सारख्या मुद्द्यावर मारलं जातं। मित्रांनो, आज ते आहे का यूपीचे मुख्यमंत्री ते नवा बंडा घेऊन आले, कारण की जेव्हा इलेक्शन लागतं ना त्यांना काहीतरी समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी भडकाऊ भाषणे लागतात। त्यांनी नवं आणलं, पटेंगे तो कटेंगे। मी इथून म्हणू इच्छितो, आज आम्हाला पटेंगे तो कटेंगे नाही बल्कि पडेंगे तो बचेंगे हे नारा देण्याची आज खरं महाराष्ट्रात गरज आहे। मित्रांनो, इथं माझ्या लाडक्या माय बहिणी पण बसल्या आहेत, आज इथं माझ्या लाडक्या माय बहिणी बसल्या आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की
चाय पे शुरू हुई सरकार, गाय पे आकर अटक गई। चाय पे शुरू हुई सरकार, गाय पे आके अटक गई। 15 लाख की बात थी, 1500 में कैसे सिमट गई। इसलिए भाई दादा भाऊ, ये गुलाबी धूल हमारे आंखों में ना झोंको। इसलिए भाई दादा भाऊ, ये गुलाबी धूल हमारे आंखों में ना झोंको। आपको गद्दारी के लिए 50 ओके और लाडली बहिणा को 1500 में ओके। मित्रांनो, आज आमचे बाळासाहेब सर्व समाजासाठी, सर्व जाती धर्मासाठी ते त्यांना एकत्र आणण्यासाठी अख्खा महाराष्ट्र फिरतायत। तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल, नुकतीच बाळासाहेबांवर बायपास एंजिओप्लास्टी झालेली आहे। त्यांनी जर विचार केला असता तर त्यांनी 2-4 महिने, 1 महिना, 1.5 महिना, 15 दिवस आराम केला असता। परंतु इथल्या मुस्लिमांसाठी, इथल्या दलितांसाठी, इथल्या आदिवासींसाठी त्यांनी आपली जीवाची पर्वा न करता फक्त 4 दिवसात घर सोडलं, 4 दिवसात घर सोडलं। मित्रांनो, परंतु हे आपल्या समाजाला कळत नाही का? आपला समाज अर्धे इकडे, अर्धे तिकडे, अर्धे तिकडे। मी सांगू इच्छितो, मालेगाव बाह्य मतदारसंघामध्ये जे तिघी उमेदवार उभे आहेत ना, ते सगळे एका खालीचे चट्टे पट्टे, एवढं लक्षात ठेवा। बाळासाहेब हे आपल्यासाठी एवढं संघर्ष करतायत, दिवस रात्र एक करतायत। ज्या माणसाला आराम करायची गरज आहे तो 5-5, 6-6 सभा घेतोय। त्यांच्यामुळं मी जास्त नहीं 2 शब्द बोलू इच्छितो। ये दायरे में सिमट के आया है, दायरे में सिमट के आया है, हर रवायत से हट के आया है। आंधियों को जरा खबर कर दो, ये शेर वापस पलट के आया है। मित्रांनो, येणाऱ्या 20 तारखेला तुमचं बहुमूल्य मत वंचित बहुजन आघाडीला